मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय. इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट. महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती. मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा. मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम. रवी राणांच्या घरी 5 बिबटे पोच करावेत. रवी राणांवरती वडेट्टीवारांचा टोला. तर परवानगी मिळाली तर 10 बिबटे पोचू शकतो. वडेट्टीवारांच्या टीकेला रवी राणांचं थेट प्रत्युत्तर. मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना पंकजा आणि धनंजय मुंडेंना अश्रू अनावर. एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना फोन. शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने शिंदेंनी दिल्या शुभेच्छा. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळेला राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यावरती चर्चा झाली असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईसह ठाण्यात 100% युती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इतर महापालिकांमध्ये कमिटी तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा करावी लागणार असंही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. तर नवी मुंबई पालिकेसंदर्भात भाष्य करताना वैर हा शब्द राजकारणात असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही असं सूचक विधान देखील त्यांनी केलेलं आहे. तर दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं. आणि काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे देखील सुरू झालेली आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे. स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिट्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. तो मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे. असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत.
त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल. आमचा महायुती कायम राहावी असा नेहमीच तिघांचाही प्रयत्न आहे, राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी अशाच प्रकारच्या स्थानिक स्तरावर लढल्या जायच्या. 3 पक्ष सोडा, एका पक्षात पण नगरपालिकांमध्ये 2-2 गट 3-3 गट एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेली अनेक वर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीनं होतात. आता आमच्यातच त्या ठिकाणी समोरासमोर काही ठिकाणी आल्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला. रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक महानगरपालिका, त्यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, ही महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत. किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे. पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार, म्हणजे जिल्ह्याच्या. 20 दिवसाचा वेळ घेतला मतमोजणीसाठी आणि उद्या ईव्हीएम मध्ये घोळ करतील आणि निवडणुका जिंकतील. अरे इमानदारी निवडणुका जिंका. जर तुम्ही युती करा, तुमची महायुती होऊ देत, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. तुमची जागा कुठे आहे लोक दाखवतील. त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपावाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या. या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरमध्ये 427 एनडीए खासदार सहभागी झाले होते. या खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबत जेवणाचा आनंद घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक खासदाराच्या टेबलजवळ गेले, त्यांची विचारपूस केली आणि आग्रहानं जेवू देखील घातलं. सर्व एनडीए घटक पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार रात्रीच्या जेवणासाठी आले होते. प्रत्येक टेबलवर 6 ते 8 खासदार उपस्थित होते. तर एनडीए खासदारांच्या भोजन समारंभात प्रत्येक राज्यातील पदार्थांचा समावेश होता. काश्मीरी कहवा, बंगालच्या रसगुल्ल्यापासून पंजाबच्या मिसी रोटीपर्यंत खासदारांना प्रत्येक प्रदेशातील काही प्रकारचे पदार्थ वाढण्यात आले आणि वेगवेगळ्या राज्यातील खासदारांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि संवादाद्वारे एकमेकांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या टेबल्सवर बसवण्यात आलं होतं. 5 ते 7 खासदार आणि 1 मंत्री एका टेबलवर बसले होते. असे सुमारे 55 टेबल्सची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या टेबलवर देवेगौडा, श्रीकांत शिंदे, सांभवी, रविशंकर प्रसाद आणि जगदंबिका पाल हे खासदार होते.